हां दादा रोल. बोला की काय म्हणजे दादा उद्या दालनाचं उद्घाटन होणार आहे, हो. तर कोण कोण उपस्थित राहणार आहे आणि काय उद्या आपलं सकाळी संध्याकाळी 5 वाजता सायंकाळी उद्घाटन होणार आहे. त्यामुळे नागराज मंजुळे आणि GST कमिशनर पतंगे मॅडम, IAS ऑफिसर मनीषा आवाळे आणि SP सातपुते मॅडम जे पुण्यातले आहेत IPS अधिकारी, हे सगळे येणार आहेत उद्या 5 वाजता आणि कला दालनाचं उद्घाटन होणार आहे. तर मला असं वाटतं की कला दालनाचं उद्घाटन सोहळा झाल्यानंतर परवापासून म्हणजे रविवारपासून ते 22 तारखेपर्यंत आपल्याला हे सोलापूरकरांसाठी हे खुलं आहे सगळ्यांसाठी बघण्यासाठी. सर कसं असणार आहे म्हणजे कॉस्ट वगैरे काय ठेवणार आहे? नाही, आता आपण 5 दिवस विनामूल्य हे दालन आपल्याला बघायला मोकळा आहे. त्याच्यानंतर आम्ही विचार केला आहे, पण आता सध्या तरी आता काही असं सांगता येणार नाही. किती एरियामध्ये हे केलं हे 2000 स्क्वेअर फीटमध्ये आपला स्टुडिओ आहे. त्याच्यामध्ये वेगवेगळे दालन आहे आणि पूर्ण खूप वेगळ्या पद्धतीचं चित्र, शिल्प आणि कलेचं वातावरण तयार करण्यासाठी एक वेगळं कलादालन. कल्पना काय म्हणजे कसं सुचली काय? कल्पना वगैरे कशी सुचली? कल्पना म्हणजे जवळपास एक 10-12 वर्षापूर्वी सुचली होती करण्याचा मागचा उद्देश. म्हणलं काहीतरी वेगळं करण्याचा उद्देश होता आणि जुन्या गोष्टी आणून मांडण्याचा प्रयत्न केला आणि इथं एक सोलापूरमध्ये एक वेगळ्या पद्धतीचं कलादालन व्हावं अशी अपेक्षा होती माझी. आणि कलाकार म्हणून कशी प्रकाश योजना कशी असावी, काम करतानाचं वातावरण कसं असावं आणि आपल्याला आनंद कसा मिळता येईल काम करण्याचा आणि लोकांनी येऊन इथे बघणं गरजेचं होतं. हा एक छोटासा उद्देश होता. आव्हान कराल सोलापूरकरांना काय आव्हान करा? मला एवढं सांगायचं आहे की लोकांनी हे बघितलं पाहिजे आणि जुनं ते सोनं आहे याविषयी आपण मला असं वाटतं की मांडलं पाहिजे आपण आणि इथं बघितलं पाहिजे येऊन. कलेच्या वातावरणामध्ये आपण काम करत असताना सोलापूरकरांनी मला असं वाटतं की इथं बघून दाद द्यावी आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा स्टुडिओ कळावा अशी मी अपेक्षा करतो.